तर मित्रांनो ही एक व्हिडिओ बघा. अत्यंत सिरियस कंडिशन मध्ये हा पेशंट उल्हासनगर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पुढे पेशंट रिफर करू एवढंही त्याची म्हणजे प्रकृती बरोबर नव्हती. उल्हासनगरवरून ठाण्याचा डिस्टन्स जवळपास अर्धा ते पाऊण तास आहे. रिफर केलं असतं तर या दौऱ्यातच पेशंट वारला असता. यामुळे पेशंटवरती प्राथमिक उपचार करायचं म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी प्रयत्न केलं. त्यांना यश नाही मिळालं. यश न मिळता त्यांच्या रिलेटिव्हसने ह्या सगळ्या गोष्टींचा कांडावा केलेला आहे. एकदा बघा. पाटील बोल ना. पाटील आणि डॉक्टर्सना पोलीस संरक्षण खाली नावाखाली काय भेटतं तर हे बघा. 2 पोलीस तिकडे आहेत पण तरीही तो कंट्रोल नाही करू शकला. नाही तो त्यांच्या नातेवाईकांना लांब ठेवू शकला, नाही तो त्यांना बाहेर पाठवू शकला, नाही तो योग्य ते ऍक्शन्स घेऊ शकला. तुम्ही डॉक्टरांवरती थेट कारवाई करू शकता, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची तक्रार नोंद करू शकता, पण एवढं सगळं काही न करता फक्त हॉस्पिटल फोडण्यामध्ये रस होतं. थेट त्या पोलिसासमोर तो हॉस्पिटलचा मॉनिटर तोडतायत आणि तो पोलीस त्यांना थांबू पण नाही शकत आहे. लाजिरवाणी परिस्थिती आहे पोलिसांसाठी ते. मित्रांनो सत्य घटना सांगतो. हॉस्पिटल्सकडे ना व्हेंटिलेटर आहे ना डिफेब्रिलेटर आहे. छातीवरती हृदय जर थांबला तर त्याला शॉक देण्यासाठी शॉकची मशीन नाहीये, व्हेंटिलेटरची सुविधा नाहीये. या सगळ्या मुद्द्यांवरती आपण बोललं पाहिजे. या सगळ्या मुद्द्यांवरती आपण प्रशासनाला प्रश्न केला पाहिजे, जेणेकरून त्या हॉस्पिटलमध्ये एवढ्या वर्षांचा हॉस्पिटलमध्ये बेसिक सुविधा नाहीये. व्हेंटिलेटर डिफेब्रिलेटर हे खूप बेसिक आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ते पाहिजेच पाहिजे. म्हणून ही व्हिडिओ तेवढी शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचेल, त्या वैद्यकीय अधिकारी लोकांपर्यंत पोहोचेल, त्या कलेक्टरकडे पोहोचेल, जेणेकरून त्या हॉस्पिटलला सुविधा भेटतील. नुसतं टेंडर काढणे 100 कोटी उल्हासनगरच्या हॉस्पिटलला दिले, ते बनतील कधी? बनणार कधी? लोक मेल्यानंतर कधी भेटणार आहेत ते पैसे आणि कधी बनणार आहे तो हॉस्पिटल? याच्यावरती प्रश्न उचलला पाहिजे.